बघून कळलं असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतोय ना, वाटणाची झंझट आणि 1 पॉट मील एकाच भांड्यामध्ये आपलं चिकन खाण्याची इच्छा पूर्ण होणार। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर तुम्ही बघितलंच असेल मस्त असा कलर आलेला आहे आणि मोकळा मोकळा भात झाला आहे आपला। तर इथं पुलाव बनवण्यासाठी मी इथं 1 कप तांदूळ घेतलेत, 1 कप पाणी घालून त्याला 10 ते 15 मिनिटांसाठी भिजवून घ्यायचे। नाही भिजवले तरी चालतील पण भिजवून घेतले तर आपला भात लवकर आणि छान मोकळा सुटसुटीत होतो। चिकन मॅरिनेशनसाठी हळद, मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतलाय। आता चिकन मॅरिनेशन करण्यासाठी अर्धा तास झाकून ठेवायचं व्यवस्थित। जितका जास्त वेळ तुम्ही चिकन मॅरिनेट करून ठेवणार तितका आपल्या भाजीला म्हणजे आपल्या पुलावला छान अशी टेस्ट येईल। तरी तुम्ही भांड्यामध्ये तेल घालून घेतलंय। तेलात आता आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचेत। तर खडे मसाले घातल्याने आपण जे पीस शिजवतो त्या पीसला छान अशी टेस्ट येते, म्हणून खडे मसाले घालायचे आहे। खडे मसाले जास्त परतून द्यायचे नाही आहेत, अगदी तेलात टाकले की व त्याचबरोबर कांदा टाकून द्यायचा आहे, जेणेकरून त्याचं नॅचरल टेस्ट आपल्याला पुलावमध्ये लागेल। तेलामध्ये परतल्यानंतर त्याची नॅचरल चव अशी लागत नाही, म्हणून खूप जास्त परतायची नाही आहे। तेलात टाकल्याबरोबर कांदा घालायचा आहे। तर कांदासुद्धा व्यवस्थित परतला गेला आहे। आता आले लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। आले लसणाची पेस्टचा छान कच्चापणा गेला की त्यात आपण सुके मसाले घालून घेणार आहे। तर सुक्या मसाल्यांमध्ये धना पावडर घेतली आहे, लाल तिखट घ्यायचं आहे, प्लेन चटणी आणि त्यानंतर त्यात घ्यायचा आहे आपला बिर्याणी मसाला। तरी तुम्ही चवीनुसार घेतलं आहे, तुम्हाला जितकं तिखट फिक्कं खाता त्यानुसार घ्यायचं आहे। तर मी ते 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला घेतला आहे। बिर्याणी मसाल्याच्या ऐवजी तुम्ही कुठल्याही प्रकारचा गरम मसाला वापरला तरीही चालेल। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्यात थोडी कोथिंबीर आणि थोडा पुदिना घालायचा आहे। तर पुदिन्याने आपल्या पुलावला छान अशी टेस्ट येते। नंतर त्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे। तर चिकन आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाण्याचा वापर न करता चिकन शिजवून घेतलं तर चिकन खाताना चिकनच्या पीसची टेस्टसुद्धा व्यवस्थित आणि छान लागते। तरी तुम्ही ताट झाकून घेतलं आहे, त्याच्यावर पाणी घालून घेतलं आहे आणि 1 थेंबही पाण्याचा वापर न करता आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या पीसला छान अशी टेस्ट येईल। तर आता तुम्ही बघू शकता आपण पाणी घातलेलं नाही आहे, तरी पण चिकनला स्वतःचं असं पाणी सुटलं आहे व्यवस्थित। आता ह्याच पाण्यामध्ये ह्या चिकनला छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर बऱ्यापैकी शिजतं व्यवस्थित ते। तर आता बघू शकता मस्त असं चिकन आपलं शिजलेलं आहे, कलर पण अगदी सुंदर आला आहे। आता आपण जे तांदूळ भिजवून घेतले होते ते तांदूळ टाकून घ्यायचे। तांदूळसुद्धा आपल्याला यात परतून घ्यायचे। तांदूळ आपल्याला 2 ते 3 मिनटं परतायचे आहेत, खूप जास्त परतायचे नाही आहे। तुम्ही जर तांदूळ व्यवस्थित भिजवून घेतलेले असणार तर खूप जास्त परतायची गरज नाही आहे, आणि जर तुम्ही कच्चेच म्हणजे न भिजवता घालणार असणार तर 2 ते 3 मिनटं आपल्याला तांदूळ परतून घ्यायचे। तरी तुम्ही 1 मिनिटासाठी झाकण ठेवून तांदूळ परतून घेतलेत। एक वाफ काढून घ्यायची। तर आता एक वाफ छान बसली आहे। नंतर त्यात 1 कप तांदूळ घेतले होते, म्हणून इथं मी 2 कप पाणी घालून घेते। ज्या कपाने मोजून तांदूळ घेतले होते त्याच कपाने मी इथं पाणी घालून घेते। तरी तुम्ही 2 कप पाणी घातलेलं आहे। तुमच्या घरचा तांदूळ ज्या हिशोबाने त्याला पाणी लागतं त्या हिशोबाने तुम्ही टाकून घ्यायचं आहे। तरी इथं 2 कप पाणी टाकून व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं अगदी कमी गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता मस्त असं कमी गॅसवर शिजवून घेतले, खूप वेळ ढवळाढवळ करायची नाही आहे। तर मस्त असा चिकन पुलाव आपला तयार आहे। रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, आणि अजून कुठली रेसिपी बघायला